चंदगड तालुक्यातील नामखोल येथे 15 लाखांच्या सभागृहाचे उद्घाटन. ग्रामविकासाला नवी चालना मिळणार. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी सुसज्ज सुविधा. चंदगड तालुक्यातील नामखोल इथं बहुउपयोगी सभागृहाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 15 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या सभागृहामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. ग्रामस्थांच्या दीर्घकाळाच्या मागणीनुसार उभारण्यात आलेलं हे सभागृह गावातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसंच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्रामसभा, महिला बचत गटांच्या बैठका, युवकांचं मार्गदर्शन शिबिरे तसंच विविध सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज जागा उपलब्ध झाल्यानं नागरिकांची मोठी सोय झाली आहे. लोकार्पण सोहळ्यावेळी गावात उत्सवी वातावरण पाहायला मिळालं. सभागृह परिसर आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचं महत्त्व अधोरेखित केलं. गावांच्या विकासासाठी समाजाला एकत्र आणणाऱ्या सुविधांची गरज असल्याचं सांगत हे सभागृह ग्रामविकासाचं केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सभापती भरमाण्णा गावडा, पंचायत समिती सभापती विलास नाईक, विजय मोरे, शामराव गावडे, संतोष पाटील, संतोष पवार यांच्यासह नामखोल, मिरवेल आणि इसापूर येथील सरपंच, सदस्य, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गावातील सामाजिक एकोप्याला बळ मिळून विविध विकासात्मक उपक्रमांना चालना मिळेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.